हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर आपण नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे नवनवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळू शकतील. टुडे आय एम गोइंग टू डिस्कस विथ यू अबाउट सिंपल सेंटेन्स. आज आपण केवल वाक्य याविषयी चर्चा करणार आहोत. फर्स्ट, लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज सिंथेसिस. प्रथम आपण सिंथेसिस म्हणजे काय हे समजून घेऊ. कंबाइनिंग टू or more sentences to form one sentence is called synthesis. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाक्यांना एकत्रित करून एक वाक्य बनवणे याला सिंथेसिस म्हणजेच एकीकरण असे म्हणतात. Today we are going to discuss in details what are simple sentences and what are the rules that need to be known to make a simple sentence or compound sentence or multiple simple sentences. मित्रांनो, आज आपण सिंपल सेंटेन्सेस म्हणजे काय व संयुक्त वाक्याचे किंवा मिश्र वाक्याचे, संयुक्त वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स, मिश्र वाक्य म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, किंवा अनेक सिंपल सेंटेन्सेसचे एक सिंपल सेंटेन्स कसे बनविले जाते, त्यासाठी कोणते रूल्स म्हणजेच नियम माहीत असणे आवश्यक आहेत, यावरती आपण सखोल चर्चा करणार आहोत. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय? ए सेंटेन्स विथ ओनली वन मेन वर्ब like S plus V plus O plus C is a single sentence. म्हणजेच S means कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अधिक कॉम्प्लिमेंट अशी एकच मुख्य क्रिया असणारं वाक्य हे केवल वाक्य असतं. While forming a simple sentence from several sentences, the other verbs are converted into simple or phrasal verbs and only one main verb is kept and the remaining sentence is retained. म्हणजेच अनेक वाक्यांपासून केवळ वाक्य तयार करताना इतर क्रियापदांचे धातुसाधित किंवा शब्दसमूहामध्ये रूपांतर करून एकच मुख्य क्रिया ठेवली जाते व राहिलेले वाक्य कायम ठेवले जाते. थोडक्यात आपण असं म्हणू, सिंपल सेंटेन्स मध्ये एकच मेन क्लॉज असतो. म्हणजेच या वाक्यामध्ये एकच क्रियापद फायनाइट वर्ब असते. यात कोणतेही कंजंक्शन नसते. फॉर एक्झाम्पल, ही प्लेड क्रिकेट. आता बघा, या वाक्यामध्ये ही हे कर्ता झाला आणि प्लेड हे क्रियापद झालं. म्हणजेच काय म्हणता येईल की सिंपल सेंटेन्स मध्ये कोणतंही कंजंक्शन नसतं आणि त्यामध्ये एकच मेन क्लॉज असतो. मुख्य वाक्य ज्याला आपण म्हणतो किंवा प्रिन्सिपल क्लॉज जे म्हणतो आपण, तो एकच असतो. मित्रांनो, सिंपल सेंटेन्स बनवत असताना काही त्याचे प्रकार आहेत. कारण आपल्याला दोन वाक्य दिलेली असतील तर त्याचं एक वाक्य तयार करायचं असतं, किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, कंपाऊंड सेंटेन्स असेल तर त्याचं आपण सिंपलमध्ये रूपांतर करायचं असतं. मग आता हे सिंपल करत असताना त्याचे रूल्स म्हणा किंवा प्रकार कोणते आहेत ते आपण डिटेल्समध्ये पाहू. पहिला प्रकार आहे प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजेच व्ही प्लस ING वापरून केवळ वाक्य करता येते. आपण एक उदाहरण घेऊ. पहिलं वाक्य आहे ही इज वीक आणि दुसरं वाक्य आहे ही कॅनॉट वॉक. आता ही दोन वाक्य आपल्याला एकत्रित आणायची आहेत. ही इज वीक हे एक वाक्य झालंय बघा, कर्ता आहे, क्रियापद आहे, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा कर्ता हे क्रियापद आहे. आता दोन वाक्यांमध्ये दोन क्रियापद आहे. आपण असंच म्हटलं की सिंपल सेंटेन्स मध्ये एकच क्रियापद असतं, मेन क्लॉज असतो. तर मग यासाठी नियम कोणता आहे? तर जर वाक्यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर असेल तर त्यांच्याऐवजी
बीइंग वापरून वाक्य एकत्र करायचं असतं. आता बघू या नियमाचा आधार घेऊन आपण ही जी दोन वाक्य आहेत ती एकत्र करू. बघा, ही इज वीक, तो अशक्त आहे. ही कॅनॉट वॉक, तो चालू शकत नाही. आता आपण बीइंगचा वापर करून हे वाक्य तयार करू. सुरुवातीच्या वाक्याच्या अगोदर आपण बीइंग घेतो. बीइंग वीक, ही कॅनॉट वॉक. अशक्त असल्यामुळे तो चालू शकत नाही. दुसरं उदाहरण घेऊ. ही वॉज इल अँड डिडंट अटेंड द पार्टी. तो आजारी होता आणि पार्टीला गेला नव्हता. मित्रांनो, इथे हे वाक्य कंपाऊंड दिलेलं आहे आणि या कंपाऊंडचं आपल्याला म्हणजे संयुक्त वाक्याचं सिंपल सेंटेन्समध्ये म्हणजेच केवळ वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. वरती जो दिलेला नियम आहे तोच आपण इथे वापरणार आहोत, कारण इथे वॉज आलाय बघा. वरती आपण नियम काय बघितला, तर एम इज आर वॉज वेअर असेल तर त्याच्याऐवजी बीइंग वापरायचं. आणि म्हणून मगाशी जसं वाक्य केलं तसंच आपण करू. बीइंग इल, ही डिडंट अटेंड द पार्टी. म्हणजेच आजारी असल्यामुळे तो पार्टीला गेला नव्हता. एक तिसरं उदाहरण बघू. शी वॉज ओल्ड. दुसरं वाक्य, शी कुडंट गेट अ न्यू जॉब. आता बघा, नियम तोच आपण लावणार आहोत कारण इथे वॉज आलेला आहे. बीइंग ओल्ड, शी कुडंट गेट अ न्यू जॉब. मला वाटतं पहिला नियम सर्वांना व्यवस्थित समजलेला असेल. त्यामुळे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की वाक्यामध्ये एम इज आर वॉज वेअर आलं की तुम्हाला तिथे बीइंग हे वापरून ते वाक्य सिंपल करायचं असतं. दुसरा नियम बघूया. उदाहरण घेऊ. ही जम्प्ड अप आणि दुसरं वाक्य आहे ही रॅन अवे. आता ही दोन वाक्य आपल्याला एकत्रित करायची आहे म्हणजे सिंपल सेंटेन्स बनवायचंय. इथे तर मगासारखं वॉज किंवा इज काही आलेलं नाही बघा. ही जम्प्ड अप आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ही रॅन अवे. आता अशा प्रकारची जी वाक्य असतात त्यांचं एकत्रीकरण करताना कोणता नियम वापरतात, तर जर वाक्यात गती व्यक्त करणारी क्रियापदे असतील, बघा तर जम्प गती व्यक्त करणारी क्रियापद आहे, तर पहिल्या वाक्यातील क्रियापदाचा आयएनजी प्रत्यय लावून सिंपल सेंटेन्स बनवायचं असतं. मग हे वाक्य कसं होणार बघा. ही जम्प अप, ही रॅन अवे. म्हणजे आता जम्पला म्हणजे पहिलं जे क्रियापद आहे त्याला आपण आयएनजी लावूया. जम्पिंग अप, ही रॅन अवे. जे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिलं क्रियापद जम्प आहे त्याला आयएनजी लावला, करता एकच आहे म्हणून एकदाच लिहिला आणि वाक्य पूर्ण केलं. जम्पिंग अप, ही रॅन अवे. दुसरं उदाहरण बघू. ही स्प्रँग अप टू हिज फीट. हे एक पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य ही रॅन अवे. आता वरती जो नियम आपण सांगितला त्या पद्धतीने पहिलं जे क्रियापद आहे स्प्रँग त्याला आपण आयएनजी लावूया. म्हणजेच पहिलं रूप येणार त्याला आयएनजी लावणार. म्हणजे बघा, स्प्रिंगिंग अप टू हिज फीट, ही रॅन अवे. एक तिसरं उदाहरण बघू. आय फ्लंग इट ऑन द टेबल अँड सेट टू वर्क अगेन. आता इथे पहिल्या वाक्यामध्ये वर्ब जे आहे ते फ्लंग झालेलं आहे. हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पण मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपण ज्यावेळी आयएनजी म्हणजे ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो, तर त्यावेळी क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि त्याला आयएनजी लावायचं असतो. म्हणजे हेच वाक्य कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ते कंपाऊंड सेंटेन्स आपण सिंपल सेंटेन्समध्ये कसं करणार आहोत बघा. तर फ्लिंगिंग इट ऑन द टेबल, आय सेट टू वर्क अगेन. तिसरा नियम बघूया. आता एक उदाहरण घेऊ. ही रेड द बुक आणि दुसरं वाक्य ही रिटर्न इट टू द लायब्ररी. मित्रांनो, आता अशा पद्धतीची जी वाक्य असतात
दोन वाक्य आलेली असतील तर त्याचा आपल्याला एकत्रित करत असताना म्हणजे सिंपल सेंटेन्स करत असताना नियम कोणता वापरायचा असतो, तर एका क्रियेनंतर दुसरी क्रिया केली असेल, पहिली क्रिया कोणती केली, वाचण्याची केली, आणि त्यानंतर ती परत ते पुस्तक देण्याची, रिटर्न करण्याची, म्हणजे एका क्रियेनंतर दुसरी क्रिया केली असेल तर हॅव्हिंग प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरून सिंपल सेंटेन्स बनवायचं असतं. आता आपण हा नियम घेऊन हे वाक्य बनवूया. बघा, पहिली क्रिया कोणती आहे, वाचण्याची, म्हणजे रेड आहे. तर हॅव्हिंग रेड द बुक ही रिटर्न इट टू द लायब्ररी. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की एक क्रिया घडल्यानंतर दुसरी क्रिया केलेली असेल तर हॅव्हिंग प्लस V3 चा आपण इथे वापर केलेलो आहोत. दुसरं उदाहरण बघू. ही कम्प्लिटेड हिज डिग्री अँड गॉट ए जॉब. आता हे दिलेलं वाक्य जे आहे ते कंपाऊंड सेंटेन्स आहे, संयुक्त वाक्य आहे. या संयुक्त वाक्याचा आपल्याला सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य बनवायचं आहे. वरील जो नियम आहे तोच आपण इथे वापरणार आहोत, कारण एक क्रिया झाल्यानंतर दुसरी क्रिया घडलेली आहे. बघा, त्याने डिग्री प्राप्त केल्यानंतर त्याला जॉब मिळालेला आहे. ही कम्प्लिटेड हिज डिग्री अँड गॉट ए जॉब. त्यामुळे आपण हॅव्हिंग प्लस V3 चा इथे वापर करणार. हॅव्हिंग कम्प्लिटेड हिज डिग्री ही गॉट ए जॉब. तुमच्या लक्षात येत असेल की आपण कर्ता हे एकच घेत असतो, कारण कर्ता एकच आहे. त्यामुळे इथे गोंधळून जाऊ नका. हॅव्हिंग कम्प्लिटेड हिज डिग्री ही गॉट ए जॉब. तिसरं उदाहरण बघू. राजेश फिनिश्ड हिज वर्क फॉर द डे अँड वेंट होम. आता इथे सुद्धा बघा, पहिली क्रिया घडल्यानंतर दुसरी क्रिया घडलेली आहे. पहिलं काम पूर्ण करण्याची क्रिया, नंतर मग घरी जाण्याची क्रिया घडलेली आहे. म्हणून हॅव्हिंग प्लस V3 चा आपण वापर करू. हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क फॉर द डे राजेश वेंट होम. चौथा नियम आपण अभ्यासू. उदाहरण घेऊ. शी फाउंड अ डॉग हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य द डॉग वॉज ब्लॅक. आता इथे अशा पद्धतीची जर वाक्यरचना आलेली असतील आणि आपल्याला केवळ वाक्य बनवायचं झालं तर काय नियम आहे, तर शब्दांचा विशेषणासारखा वापर करून वाक्य एकत्र करणे. म्हणजेच आपण इथे काय करणार, बघा, शी फाउंड अ डॉग, तिला एक कुत्रा सापडला, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये द डॉग वॉज ब्लॅक. आता कुत्र्याविषयी अधिक माहिती सांगितली आहे. बघा, कुत्रा कसा होता, काळा होता. म्हणजेच इथे आपण हे वाक्य एकत्रीकरण करत असताना, कारण या दोन वाक्यामध्ये बघा, फाउंड हे वर्ब आहे, वॉज हे वर्ब आहे, आपल्याला एकच क्रियापद पाहिजे. त्यामुळे आपण वॉज इथून काढून टाकणार आहोत, पुनरावृत्ती होणार नाही. मग काय राहिलं, तर डॉग राहिलं. डॉगचंच आपण माहिती सांगणार आहोत. त्यासाठी आपण राहिलेले जे विशेषण आहे ते विशेषण इथे आपण वापरणार आहोत. म्हणजे वाक्यरचना कशी होईल, शी फाउंड अ ब्लॅक डॉग. म्हणजेच इथे आपण शब्दाचा विशेषणासारखा वापर करून वाक्य तयार केलेलो आहोत. दुसरं उदाहरण बघू. ही फाउंड हिज पेन हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य इट वॉज लॉस्ट. आता इथे सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की आपण शब्दांचा विशेषणासारखा वापर करून वाक्य तयार करणार आहोत. या पहिल्या वाक्यामध्ये पुन्हा फाउंड हे क्रियापद आलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये वॉज हे वर्ब आलेलं आहे. तर हे मगासारखं आपण वाक्य बनवू. ही फाउंड हिज लॉस्ट पेन. तिसरं उदाहरण बघू. दे सॉ अ लायन आणि दुसरं वाक्य आहे द लायन वॉज वुंडेड. मित्रांनो, आता आपण तोच नियम वापरणार आहोत जो शब्दांचा विशेषणासारखा वापर करून वाक्य एकत्र करायचं असतं. मला वाटतं ही दोन्ही वाक्य तुम्ही दोन्ही वाक्यांचं एकत्रीकरण नक्कीच केलेलं असाल, सिंपलमध्ये रूपांतर केलेलं असणार. बघा, उत्तर चेक करा. दे सॉ अ
wounded lion. एकंदरीत पहिल्या प्रकारामध्ये आपण एकूण 4 नियम बघितलेले आहोत. सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य कशा पद्धतीने बदलायचं असतं, करायचं असतं. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. अँडचा वापर करून 2 सिंपल सेंटेन्स एकत्र करणे. आता यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अँडचा वापर करून 2 सिंपल सेंटेन्स एकत्र कशी करायची. उदाहरणार्थ, गिरीश प्लेड क्रिकेट हे पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य, निलेश प्लेड क्रिकेट. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या वाक्यामध्ये गिरीश प्लेड क्रिकेट म्हणजे गिरीश हे नाव आलेलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये निलेश प्लेड क्रिकेट म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये निलेश हे नाव आलेले आहे. म्हणजे इथे सब्जेक्ट वेगळे आहेत, कर्ते 2 वेगळे आहेत असं म्हणता येईल. बाकी क्रियापद आणि कर्म जे आहे ते सारखं आहे. मग अशा वेळी आपण काय करतो, तर 2 असमान घटक हे अँडने जोडावे. दोन्ही वाक्यात समान असणारा घटक नवीन वाक्यात एकदाच लिहावा. म्हणजेच काय आता आपण करणार या नियमानुसार, तर गिरीश आणि निलेश यांच्यासाठी आपण अँड वापरणार. म्हणजे बघा कसं होणार, गिरीश अँड निलेश आणि पुढे म्हटलं आपण की वाक्यात समान असणारा घटक एकदाच लिहावा. आता समान असणारा घटक कोणता आहे, तर प्लेड क्रिकेट प्लेड क्रिकेट, तो आपण एकदाच लिहिणार. म्हणून वाक्य असं होईल, गिरीश अँड निलेश प्लेड क्रिकेट. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की या 2 वाक्यांचं आपण एकत्रीकरण केलेलं आहोत. पुन्हा पुन्हा क्रियापदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी किंवा 2 क्लॉज येण्यापेक्षा आपण एकच मेन क्लॉज तयार केला अँडचा वापर करून. एक दुसरं उदाहरण बघूया, मग अधिक तुमच्या लक्षात येईल. मीना कॅन डान्स, मीना कॅन स्विम. आता इथे बघा, मगाच्या उदाहरणामध्ये कर्ते वेगवेगळे होते, गिरीश आणि निलेश होते. पण या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मीना कॅन डान्स आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मीना कॅन स्विम. म्हणजे ते कर्ता एकच आहे, पण जे व्हर्ब्स आहेत डान्स आणि स्विम हे वेगवेगळे आहेत. मग हे एकत्र आणण्यासाठी आपण अँडचा वापर करणार. म्हणजे एक वाक्य तयार होईल, सिंपल सेंटेन्स तयार होईल, मीना कॅन डान्स अँड स्विम. एक तिसरं उदाहरण बघू. सुमित बाईज अ बुक, सुमित बाईज अ पेन. इथे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असणार की सुमित दुसऱ्या वाक्यामध्ये सुमित म्हणजे कर्ता सारखाच आहे, क्रियापद सुद्धा सेम आहे, बाईज बाईज. फक्त कर्म जी आहेत, ऑब्जेक्ट जी आहेत ती वेगवेगळी आहे, अ बुक आणि अ पेन. म्हणजे तुम्ही नक्कीच वाक्य हे तयार केलं असणार सिंपल सेंटेन्स मध्ये. बघा, हे वाक्य असं येईल, सुमित बाईज अ बुक अँड अ पेन. तिसरा प्रकार आपण बघू. एक उदाहरण घेऊ. द चेअरमन टूक हिज सीट ऑन द डाइस, द मीटिंग बिगॅन. इथे 2 वाक्य आहेत. आता या 2 वाक्यांचं आपल्याला सिंपल सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीची जर वाक्यरचना आपल्याला करायची असेल तर त्यासाठी नियम कोणता आहे, तर 2 वेगळे कर्ते असतील तर पहिल्या क्रियेसाठी हॅव्हिंग प्लस V3 वापरून वाक्य एकत्रित करायचं. मगाशी सुद्धा आपण हॅव्हिंग प्लस V3चा वापर करून वाक्य तयार केलं होतं, पण तिथे तुमच्या लक्षात आलं असेल की कर्ते समान होते. त्यामुळे सुरुवातीला आपण जी पहिली क्रिया होत होती त्याला आपण हॅव्हिंग प्लस V3चा वापर करून वाक्य तयार करत होतो. इथे मात्र तुमच्या लक्षात आलं असेल, द चेअरमन टूक हिज सीट ऑन द डाइस. इथे पहिला जो कर्ता आहे तो चेअरमन आहे आणि दुसऱ्या वाक्यातला द मीटिंग हा दुसरा कर्ता झाला आणि त्यामुळे इथे कर्ते वेगळे आहेत
आता मग कर्ते वेगळे असतील तर आपण हॅव्हिंग प्लस V3 चा वापर कसा करायचा असतो आणि सिंपल सेंटेन्स बनवायचं असतं. तर बघा हे वाक्य कसं होईल. द चेअरमन हॅव्हिंग टेकन, आपण वरती म्हटलो आहोत की दोन वेगळे कर्ते असतील तर पहिल्या क्रियेसाठी पहिली क्रिया कोणती, तर टूक आहे. टूक ही सीट म्हटलं आहे ऑन द डायस. त्यामुळे टेक आपण टेकचं तिसरं रूप केलेलं आहोत हॅव्हिंग वापरून. द चेअरमन हॅव्हिंग टेकन हिज सीट ऑन द डायस द मीटिंग बिगॅन. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की अशा पद्धतीची वाक्यरचना जर आली तर हॅव्हिंग प्लस V3 चा वापर कुठे करायचा असतो. आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. द रेन स्टॉप्ड हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य वी सेट आउट ऑन आवर जर्नी. आता पहिली क्रिया कोणती झाली की पाऊस थांबण्याची, आणि नंतरची कोणती तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. म्हणजेच इथे कर्ते सुद्धा बघा, पहिल्या वाक्यामध्ये द रेन आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये वी आलेला आहे. म्हणजे दोन कर्ते वेगवेगळे आहेत आणि म्हणून आपण हॅव्हिंग प्लस V3 चा वापर कसा करणार. द रेन पहिला कर्ता घेतला आणि त्यानंतर मग हॅव्हिंग स्टॉप्ड V3 वापरलं आणि दुसरं वाक्य आहे तसं लिहिलं वी सेट आउट ऑन आवर जर्नी. एक तिसरं उदाहरण बघूया. मला वाटतं हे तुम्ही आता करू शकाल. नियम जर नक्कीच समजलेला असला तर हे वाक्य तुम्ही करणार आहात. बघा, द टीचर सेंट अ क्वेश्चन पेपर पहिलं वाक्य. दुसरं ऑल स्टुडंट सॉल्व इट. आता इथे सुद्धा बघा द टीचर हा पहिला कर्ता झाला, दुसऱ्या वाक्यातला स्टुडंट्स आहे. त्यामुळे इथे दोन कर्ते वेगळे आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी हॅव्हिंग प्लस V3 चा वापर कसा करणार आहोत. बघा, नक्कीच तुम्ही हे वाक्य सोडविलेलं असणारच. उत्तर बघा त्याचं काय असेल. द टीचर हॅव्हिंग सेंट अ क्वेश्चन पेपर ऑल स्टुडंट सॉल्व. जे एकंदरीत तुम्हाला हा नियम समजला आणि वाक्यरचना म्हणजे सिंपल सेंटेन्स कसं बनवायचं असतं याबद्दलची आयडिया नक्कीच आलेली असणार. मित्रांनो, आतापर्यंत जेवढे आपण प्रकार बघितले ते तुमच्या लक्षात नक्कीच आले असतील. अजूनही जवळपास 8 प्रकार आहेत. त्यामध्ये इन्फिनिटिव्ह, प्रिपोजिशन सोबत नाउन किंवा जिरंड फॉर्म वापरून, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब वापरून, TOO किंवा टू वापरून, इन स्पाइट ऑफ चा वापर करून, इन ऑर्डर टू चा वापर करून, डिस्पाइट चा वापर करून आणि बिकॉज ऑफ चा वापर करून असे प्रकार आपल्याला अभ्यासता येतील. या व्हिडिओची लेंथ जी आहे ती जास्त होते आहे, त्यामुळे हे सर्व पार्ट आपण दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे सिंपल सेंटेन्स पार्ट 2 मध्ये तुम्हाला पाहता येतील. न चुकता हे देखील प्रकार पहा आणि सिंपल सेंटेन्स बद्दलची जी काही भीती आहे ती नक्कीच तुमची दूर होऊ शकते. न विसरता पहा. धन्यवाद.